चांदवडला आजी माजी आमदारांसह राजकीय नेत्यांच्या व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या हर घर तिरंगा अभियानाच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून चांदवड शहरात गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। आजी माजी आमदारांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते। दुपारी सुमारे 4 वाजता चांदवड येथील रंगमहाल येथून तिरंगा रॅलीला उत्साहात प्रारंभ झाला। हातात राष्ट्रध्वज घेऊन सहभागी झालेल्या नागरिकांनी भारत माता की जय, वंदे मातरम अशा देशभक्तीपर घोषणा देत शहरातून मार्गक्रमण केले। ही रॅली चांदवड नगर परिषद कार्यालय, श्रीराम रोड, शिवाजी चौक, सोमवार पेठ मार्गे गणोर चौफुली येथील शासकीय विश्रामगृहापर्यंत काढण्यात आली। संपूर्ण रॅली दरम्यान देशभक्तीचा उत्साह आणि तिरंग्याचा अभिमान नागरिकांमध्ये पाहायला मिळाला। गणोर चौफुली येथील शासकीय विश्रामगृह परिसरात राष्ट्रगीत घेऊन तिरंगा रॅलीची सांगता करण्यात आली। रॅलीत आजी माजी आमदार, विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी उपस्थिती होती। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या तिरंगा रॅलीमुळे चांदवड शहरात देशभक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील बातम्या तात्काळ बघण्यासाठी आजच डीजे महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा। तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा 98 22 49 99 40 आणि 89 83 15 04 60। संपर्क कार्यालय, पत्ता कृषी उत्पन्न बाजार समिती, नाशिक हायवे लगत, सांगळे कॉम्प्लेक्स, चांदवड। मुख्य संपादक देविदास जाधव, चांदवड, जिल्हा नाशिक।